कृष्ण गाथा एक गाणे जाणते वैखरी एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि तू सखा तू पाठी राखा तूच माझा ईश्वर राहिरासी व्यापुनिया तूच माझे अंतर आळविते नाम जाला अमृताची माधुरी एक तारी सूर जाणे श्री हरि जय श्री हरि एक तारे सूर जाणे श्री हरि जय श्री हरि. नमस्कार. या सुप्रभाती उत्सव तीर्थ या भक्तिमयी कार्यक्रमात मी रेश्मा आपणा सर्वांचं अतिशय प्रसन्न मनाने स्वागत करते. जीवनाचं सार्थक होण्यासाठी कर्मयोगाची महती सांगता सांगता गीताकार ज्ञानाचं महत्त्व विशद करतात आणि हे ज्ञान देखील विशुद्ध अर्थात विज्ञानमय असावं असं प्रतिपादित करतात. उत्सव तीर्थच्या व्यासपीठावर आज माधवीताई 30 श्लोक असलेल्या ज्ञान विज्ञान योग या श्रीमद भगवद्गीतेतील 7व्या अध्यायावर निरूपण करणार आहेत. आपणही हा योग समजून घेण्यासाठी उत्सुक आहोतच. तेव्हा आता अधिक वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या आजच्या प्रवचनाला. उत्सव तीर्थ गीताबोध. निर्मिती साहित्य उत्सव. प्रवचनकार श्रीमती माधवीताई जोशी. पार्श्वगायन हर्षदा गायकवाड. तांत्रिक सहाय्य विद्या पाटील, प्रमोद पांढरे. तर ऐकूयात उत्सव तीर्थ गीताबोध भाग 8. पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्. नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं.
मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. सर्वांना वंदन केलेलं आहे. योगेश्वर श्रीकृष्ण, नरोत्तम असा अर्जुन, महर्षी व्यास, देवी सरस्वती, वाणीची देवता, या सगळ्यांना वंदन करून श्रोते आपण सगळे जगदीश मूर्ती आहात. आपल्यातल्याही हृदयस्थ परमेश्वराला वंदन करून आपण या साहित्य उत्सव परिवारातर्फे चालवल्या जाणाऱ्या गीताबोध या उपक्रमातलं पुढचं पुष्प म्हणजे 8वं पुष्प आज आपण सादर करतो आहोत. 8वं पुष्प म्हणजे अर्थातच तो आहे 7वा अध्याय. आणि 7व्या अध्यायाचं नाव काय आहे असं विचाराल, त्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. ज्ञान म्हणजे काय आणि विज्ञान म्हणजे काय हेही आपण ह्या अध्यायाच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. 6व्या अध्यायाचा समारोप करताना भगवंत म्हणाले होते की श्रद्धावंत जो योगी आहे तोच मला परमश्रेष्ठ वाटतो आणि असा योगी परमात्म्याचं यथार्थ रूप जाणून तो मुक्ती मिळवतो. समेयुक्त तमो मतः असं म्हणाले होते. आता हे परमात्म्याचं यथार्थ रूप आहे तरी कसं, अशी भावना अर्जुनाच्या मनात जागी झाली. आणि अगदी बरोबर आहे. आणि म्हणून हेही भगवंतांनी ओळखलं की आता अर्जुनाला कशाची इच्छा आहे. भगवंत आणि अर्जुन यांच्यामधला जो संवाद आहे ना, त्यांना बरोबर एकमेकांच्या मनातलं जाणता येतं. आणि म्हणून हे भगवंतांनी जाणलं. आणि आता ह्या अध्यायामध्ये आपल्याला ते परमात्म स्वरूप उलगडून दाखवत आहेत. सगुण आणि निर्गुण अशी परमात्म्याची 2 रूप आहेत. किंवा यालाच निरुपाधिक आणि सोपाधिक असंही म्हटलेलं आहे. किंवा अव्यक्त आणि व्यक्त अशीही त्याची नावं आहेत. आता भगवंताचं जे व्यक्त रूप आहे ते म्हणजे आपल्याला हे दृश्य जे विश्व आहे ते सगळं भगवंताचं व्यक्त रूप आहे. त्यालाच म्हटलेलं आहे अपरा प्रकृती. आणि या अपरा प्रकृतीला इथे म्हटलेलं आहे विज्ञान. विज्ञान हा शब्द कसा आहे तर विविधतेने नटलेलं जे ज्ञान आहे. आणि नुसतं ज्ञान ज्याला म्हटलं आहे ते आत्मज्ञान आहे. आत्मज्ञान म्हणजे अंतर्मुख होऊन मिळवायचं असतं. आणि विज्ञान हे बहिर्मुख होऊन जे पंच ज्ञानेंद्रियांना भासतं त्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. आता पण दोन्हीचं कारण, मूल कारण कोण आहे? भगवंतच आहे, परमेश्वरच आहे. सगळे व्यक्त काय किंवा अव्यक्त रूप सगळी त्यांचीच आहेत. आणि ह्या अध्यायामध्ये ती रूप अगदी उलगडून सांगितलेली आहेत. जवळजवळ अशी 14 रूप या अध्यायामध्ये आलेली आहेत. ती काय आहे हेही जाणून घेणार आहोत आपण. आता ही सगळी रूप म्हणजे मायामय प्रकृतीचं त्रिगुण परमात्म स्वरूपातून प्रगट होणं म्हणजेच ही रूप आहे. आता हे सगळं जाणल्यानंतर सगळ्या चराचर विश्वामध्ये तोच एक परमेश्वर नटलेला आहे अशी जेव्हा अनुभूती येते तेव्हा हे समजायला लागतं वासुदेव सर्वमिती. सगळीकडे तो परमेश्वर वासुदेवच भरून राहिला आहे. आणि मग ज्ञान काय आणि विज्ञान काय ही सगळीच भगवंताचीच रूप आहे हे त्या आत्मज्ञानी पुरुषाला आपोआप कळायला लागतं. आणि म्हणून ह्या अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. उपनिषदामध्ये सुद्धा जीव, जगत आणि जगदीश यांचं रहस्य उलगडलेलं आहे. आणि तेच रहस्य आपण थोड्या अंशाने ह्या अध्यायातनं जाणून घेणार आहोत. छोटा अध्याय आहे पण अतिशय आशयगर्भ आहे. भगवंत पहिल्याच अर्जुनाने कुठलाच प्रश्न विचारलेला नाहीये. भगवंतच बोलायला सुरुवात करतात. श्री भगवान उवाच. काय म्हणतात ते? मयि आसक्त मनः पार्थ योगयुञ्जन् मदाश्रयः असंशयं समग्रं माय यथा ज्ञास्यसि तच्छृणु. आता परमात्म्याचं सगुण आणि निर्गुण रूप या अध्यायामध्ये उलगडून दाखवतात. आणि कसं? समग्र रूप आपल्याला उलगडून दाखवणार आहेत. आणि म्हणून इथे म्हणतात असंशय, पूर्णपणाने निश्चितपणाने हे सगळं माझं जे रूप आहे ते तुला मी आता
उलगडून दाखवतो. तत् शृणू, ते तू आता नीट लक्ष देऊन ऐक बरं का अर्जुना. परत भगवंत म्हणतात, ज्ञानं तेहं सविज्ञानमिदं वक्ष्यामि अशेषतः. मी आता तुला ह्याच्याच बरोबर ज्ञानाबरोबर विज्ञान सुद्धा सांगतोय, आणि ते विज्ञान सुद्धा कसं सांगणार आहे, पूर्णपणाने अशेषतः, काहीही शिल्लक न ठेवता मी तुला हे सगळं रहस्य उलगडून दाखवणार आहे. आणि आणखीन एक सांगतो की ह्याच्याही पलीकडे एकदा हे जाणलं ना की नेह भूयोन्यत न इह, या लोकामध्ये ज्ञातव्यम अवशिष्यते, जाणण्यासारखं काहीही शिल्लक राहणार नाही, इतकं मी तुला आता उलगडून दाखवणार आहे. आणि खरंच आहे, एक आत्मा जाणला की सगळं जाणलं असं म्हणता येईल. अगदी उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी संवाद आहे, त्याच्यात सुद्धा हेच तत्वज्ञान अशाच रूपाने याज्ञवल्क्याने मैत्रेयीला सांगितलेलं आहे. म्हणजे बघा, आता आपणही आपल्या व्यवहारातलं उदाहरण समजून घेऊया. माती असते, या मातीपासनं अनेक वस्तू बनवता येतात. लहानशी पणती बनवता येते, मोठा रांजण बनवता येतो, फुलदाणी बनवता येते, माठ बनवता येतो, सुरई बनवता येते, कुंडी बनवता येते, परळ बनवता येते, काहीही बनवता येते. रूपं वेगळी आहेत ना, रांजण केवढा, पणती केवढी, फरक आहे, पण मूळ तत्व काय आहे त्याच्यामध्ये? मूळ तत्व आहे माती. एक माती काय आहे हे जाणलं की सगळी रूप त्या मातीचीच हे लक्षात येतं. किंवा सुवर्ण आणि अलंकार असंही एक उपमा किंवा असं एक रूपक तयार केलेलं आहे की एकच सोनं असतं. सोनं असतं, त्या सोन्यापासून कितीतरी अलंकार बनवता येतात. म्हणजे अगदी कंठ आहे, वाकी आहे, पाटल्या आहेत, तोडे आहेत, अंगठी आहे, साखळी आहे, अलंकार कितीतरी बनवता येतात. पण या सगळ्या अलंकारामध्ये मूळ काय आहे? तर मूळ आहे ते फक्त सोनं आहे. मग सोनं जाणलं की अलंकार जाणल्यासारखेच आहेत. माती जाणली की सगळे त्या मातीपासून तयार होणारे पदार्थ जाणल्यासारखेच आहेत. इतकं जर का स्पष्ट असेल तर आता तुला मी आत्मतत्व सांगणार आहे अर्जुना, आणि ते जाणलं की तुला सगळ्या जगाचं ज्ञान होणार आहे. असं म्हणून, पण हे ज्ञान सगळ्यांना प्राप्त होत नाही बरं का. हजारो माणसामध्ये, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, जगामध्ये किती माणसं आहेत? अब्जावधी माणसं आहेत. पण ह्याच्यापैकी सगळेच इकडे वळत नाहीत ना. कश्चित म्हणजे कुणीतरी एखादाच यतती प्रयत्न करतो, कशासाठी? सिद्धये. बरं, आता प्रयत्न करणारे सुद्धा अब्जावधीमध्ये पुष्कळ लाखो लोक प्रयत्न करतात, पण ते प्रयत्न करणाऱ्या सगळ्यांना यश मिळतं का? त्यांनाही यश मिळत नाही. यततामपि सिद्धानां कश्चिन मां वेत्ति तत्वतः. अशा प्रयत्नशील अशा पुरुषांमध्ये एखादाच, क्वचित एखादा मला जाणू शकतो. कसा? तत्वतः. म्हणजे हा अध्यात्म मार्ग वाटतो तितका सोपा पण नाहीये. लाखो करोडो लोक प्रयत्न करतात, त्याच्यातले काही यशस्वी होतात, पण त्याच्यातल्या एखाद्यालाच, क्वचित एखाद्यालाच मी तत्वतः भेटतो, माझं त्याला ज्ञान होतं असं म्हटलेलं आहे. आता हे सांगताना भगवंत अपरा प्रकृती काय आहे हेही सांगतात बरं का. अपरा त्याच्या नावातच आहे. परा म्हणजे पलीकडची आणि अपरा म्हणजे अलीकडची. अलीकडची म्हणजे आपल्याला डोळ्यांनी दिसणारी जी प्रकृती आहे ती कशी आहे? तिचं नाव आहे अष्टधा प्रकृती. शब्द अनेक वेळेला ऐकलाय, पण अष्टधाचा नेमका अर्थ आम्हाला माहिती नाहीये. मग ही अष्टधा प्रकृती कशी आहे? ती आहे, त्याच्यामध्ये पंचमहाभूत आहेत, मन आहे, बुद्धी आहे आणि अहंकार आहे. या तीन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या की आपोआप ही अष्टधा प्रकृती बनते. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, हे 8 घटकांची मिळून ही अष्टधा प्रकृती बनवलेली आहे. हा श्लोक काय आहे? 4था श्लोक आहे. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेव च अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. या सगळ्याची मिळून ही अष्टधा प्रकृती बनते. ही कशी आहे? हिला म्हटलेलं आहे अपरा प्रकृती, म्हणजे अलीकडची, इंद्रिय गोचरे, इंद्रियाने जाणवणारी आहे. स्पर्शाला जाणवते, नाकाने वास घेता येतो, कानाने ते ऐकता येतं, ही सगळी अपरा प्रकृती आहे. पण त्याच्या पलीकडे जी आहे ना ती माझी परा प्रकृती आहे, ती पण तू जाणून घे. कारण त्या परा प्रकृतीवर जीवभूता महाबाहो, हे सगळे जीव मात्र आहेत ना,
संपूर्ण ही भूतमात्र आहेत, ही सगळी ययेदन धार्यते जगत. त्या पराप्रकृतीच्या अधिष्ठानावरच सगळी भूतमात्र स्थिर आहेत. म्हणून अर्जुना, तू ज्ञानही जाणून घे, विज्ञानही जाणून घे, पराप्रकृती पण जाणून घे आणि अपरा सुद्धा जाणून घे. हे तुला शक्य आहे. क्वचित कुणाला शक्य आहे, पण तुला हे शक्य आहे. दासबोधामध्ये तर समर्थ म्हणतात, सहस्रामध्ये कोणी एक, पाहे देवाचे कौतुक, पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. आणि म्हणून तुला ही संधी प्राप्त झाली अर्जुना, तू हे जाणून घे. तुला मी ह्याचं सगळं उलगडून सांगते. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इति उपधारय. ही सगळी भूतमात्र आहेत ना, ही सगळ्या ह्या योनी आहेत. आणि मी कोण आहे? अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. या भूतमात्रांना धारण करणारा कोण आहे? तर तो मी आहे. याचा उगम किंवा ह्याचा प्रभव सुद्धा माझ्यातनंच आहे आणि प्रलय सुद्धा माझ्यामध्येच आहे. आणि हा सृष्टीचा नियमच आहे बरं का, की जिथून उत्पन्न झालं तिथेच त्याचा नाश होत असतो. प्रभव जिथून आहे तिथेच प्रलय आहे. त्यामुळे ही सगळी भूतमात्र म्हणजे पराप्रकृती बघा, अपरा बघा, यात हे सगळं कौतुक कुणाचं? हे परमात्म्याचं कौतुक आहे. आणि परमात्मा म्हणजे कोण? तो परमपुरुष आहे, पुरुषोत्तम आहे. तोच जगाचं उपादान कारण आहे. निर्मिती त्याच्यामुळेच आहे. आणि पुढे आता भगवंत म्हणतात, ही सगळी भूतमात्र कशी आहेत? तर जणू काही दोऱ्यामध्ये मणी ओवावेत ना, तशी ही सगळी भूतमात्र चैतन्याच्या धाग्यामध्ये ओवलेली आहेत, बांधलेली आहेत, गुंफलेली आहेत. मणी जसे एखाद्या माळेत गुंफतो आपण, पण त्याच्या त्या सगळ्यांना धरून ठेवणारा दोरा असतो. तसंच इथे मी सांगतोय, मत्त परतरं नान्यत. माझ्याशिवाय दुसरं काही नाहीच आहे. किंचिद अस्ति धनंजय. दुसरं काही नाहीच आहे. मयी सर्वमिदं प्रोतम. प्रोतम म्हणजे ओवलेलं आहे. मयी म्हणजे माझ्यामध्ये. कसं ओवलेलं आहे? सूत्रे मणिगणा इव. सूत्र म्हणजे धाग्यामध्ये जसे मणी ओवावेत, तसं माझ्या चैतन्यामध्ये हे सगळं विश्व गुंफलेलं आहे. म्हणजे मी सगळ्यांमध्ये आहेच, सगळ्यांमध्ये मी भरलेला आहे असंही म्हटलेलं आहे. आता कसा भरलेला आहे? आपल्याला माहिती आहे, आपण शब्दशः जाणतो की परमेश्वर कुठे आहे? सगळीकडे आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी असा तो परमेश्वर भरलाय, हेही आपल्याला माहिती आहे. पण तो कसा भरलाय, नेमका कसा आहे? तर ते आता भगवंत सांगतायत. जवळजवळ 14-15 विभूती याच्यात सांगितलेल्या आहेत. परमेश्वर श्रीकृष्ण म्हणतायत, रसोहमप्सु कौंतेय. अप्सु, आप म्हणजे पाणी. त्या पाण्यातला रस कोण आहे? त्या पाण्यामधला रस हा मीच आहे. शशी आणि सूर्य याच्यातलं जी प्रभा आहे, यांचं जे तेज आहे, चंद्र सूर्यांचं जे तेज आहे, तेही मीच आहे. सगळ्या वेदांमधला जो प्रणव आहे, ओंकार आहे, जो अनाहत ध्वनी आहे, जो प्रथम नाद आहे, तोही मीच आहे. शब्द खे. शब्द म्हणजे उच्चार, ध्वनी. खे म्हणजे आकाशात. ख म्हणजे आकाश. याच्यावरूनच खग शब्द आले. पक्ष्यांना आपण खग म्हणतो, पण ते आकाशात विहार करतात. शब्द खे. आकाशात अगदी आपण अशी टाळी वाजवली, एक टिचकी वाजवली, तरी सुद्धा शब्द ऐकू येतो, कारण आपल्या इथे आकाश आहे. असा शब्द सुद्धा मीच आहे. आणि पौरुषन ऋषू, माणसामधला जो पराक्रम आहे, जे पौरुष आहे, प्रत्येक जीवामध्ये पराक्रम आहे. ते पराक्रम, ते जीव, तो तेज, हे सगळं माझंच रूप आहे असं समज अर्जुना. असं म्हणून भगवंत आपल्या विभूती उलगडून दाखवत आहेत. आणखीन कुठल्या विभूती आहेत? पुण्योगंध पृथिव्यांश. पृथ्वीचा अतिशय मधुर, अतिशय मोहक असा जो सुगंध आहे ना, बघा ना, अगदी रखरखीत उन्हाळ्यामध्ये जमीन तापलेली असते आणि त्याच्यावर जेव्हा पावसाची पहिली सर येते, तेव्हा काय त्या मातीचा सुगंध येतो. हा सुगंध कोण निर्माण करतो? अहो, परमेश्वरच. पुण्यगंध पृथिव्यांश. पृथ्वीचा जो पुण्यगंध आहे तोही मीच आहे. तेजश्चास्मी विभावसो. या सगळ्यामधली जी विभा आहे, त्याच्यातलं जे तेज आहे, ते सुद्धा मीच आहे. सगळं मीच आहे असंही म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष सूर्यातलं तेज आणि त्या तेजातली सुद्धा प्रभा मीच आहे. जीवनम सर्वभूतेषु.
सगळी जी चराचर सृष्टी आहे, जी जिवंत आहे, जी सजीव आहे, त्याच्यातलं जे जीवन आहे तेही मीच आहे. तपस्वी पुरुषांचं जे तपश्चर्या आहे तेही मीच आहे, असं तू समज अर्जुना. सगळ्या भूतमात्राचं जे बीज आहे, सनातन असं जे बीज आहे, तेही चैतन्य स्वरूपच आहे. शेवटी बी काय आहे, तर बी मध्ये अंकुरण क्षमता असते, उगवण्याची शक्ती असते. ते बी कसं असायला पाहिजे, चैतन्याने युक्त असायला पाहिजे, सतेज असायला पाहिजे, त्याच्यामध्ये जर्मिनेशन पॉवर असायला पाहिजे. ते कोण आहे, तेही मीच आहे. किंवा आपण एखाद्याला म्हणतो की यांची बुद्धी केवढी तेजस्वी आहे. एखादा अतिशय बुद्धिमान पुरुष असतो, त्याची बुद्धी, त्याच्यामध्ये बुद्धी कोण भरतं, तोही मीच आहे. बुद्धिमत्तामस्मी. आणि ही बुद्धी दाखवता येत नाही, कारण हे अव्यक्त रूप आहे. तुमची बुद्धी दाखवा बरं, अशी बुद्धी काढून नाही दाखवता येत. एखादं अवघड गणित सोडवता येईल, एखादा शोध लावता येईल, त्याच्यावरनं आपण अनुमान काढू शकतो की ही व्यक्ती बुद्धिमान आहे. पण बुद्धी अशी काढून दाखवता येत नाही. पण जी अव्यक्त जी बुद्धी आहे तेही माझंच स्वरूप आहे, असं अर्जुना तू जाण. आणि तेजस्वी पुरुषामधलं जे तेज आहे, अगदी स्वामी विवेकानंद घ्या, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, यांच्यामध्ये किती तेजस्विता होती. त्या तेजस्वी व्यक्तीमधलं तेज सुद्धा मीच आहे. एवढंच कशाला, बलम बलवताईच्याहं, बलवान पुरुष असतो, अत्यंत बलदंड पुरुष असतो, त्याच्यातलं बल हे कुणी दिलेलं आहे त्याला, त्या परमेश्वरानेच त्याला ते बहाल केलेलं आहे. बलम बलवताईच्याहं काम राग विवर्जितम. कसं आहे ते, कामना नाही आणि राग म्हणजे अनुराग नसलेलं असं त्याच्यातलं जे बळ आहे तेही परमेश्वराचं साक्षात असं रूप आहे, असंही म्हटलेलं आहे. आणि आता बल कुठली असतात, तर बल सुद्धा 5 प्रकारची बल असतात बरं का. म्हणजे वीर्य बल आहे, प्राणबल आहे, पुष्टीबल आहे, बुद्धिबल आहे आणि मनोबल आहे. प्रत्येकामध्ये 5 प्रकारची बल आहेत. ही 5ही प्रकारची बल सात्विकच आहेत, कारण ती परमेश्वराने दिलेली आहेत. त्यामुळे हे जे बलम बलवताईच्याहं काम राग विवर्जितम असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच्याही पलीकडे जाऊन आता भगवंत सांगतायत, एक वेगळं स्टेटमेंट करतात की हे जे काम आहे ना, हा जो काम आहे, ज्याला अत्यंत निंदा केलेली आहे सगळ्या ग्रंथांनी, कामना टाकून द्या, काम वाईट आहे, पण तो काम सुद्धा तो माझंच रूप आहे. कारण तो कसा असायला पाहिजे, धर्माला अविरुद्ध असणारा, विरुद्ध नाही बरं का, धर्माला अविरुद्ध म्हणजे अनुकूल असणारा, प्रतिकूल नसणारा असा जो काम आहे, त्याच्यात देखील माझंच रूप आहे, असं तू जाणून घे अर्जुना. आता ही एवढी रूपं सांगून झाल्यानंतर भगवंत म्हणतात, हे जे सगळे सात्विक भाव आहेत ना, म्हणजे राजस आहे, तामस आहे, सात्विक आहेत, हे सगळे जे गुण आहेत, त्रिगुण जे आहेत, ते माझ्यापासूनच उत्पन्न झालेले आहेत. मत्त एवेति तान विद्धी, ते माझ्यापासूनच निर्माण झालेत असं तू जाण. नत्वहंतेषु ते मयी, मी त्याच्यात नाहीये पण ते माझ्यात आहेत, असं माझं हे रूप आहे. विलक्षण अव्यक्त असं रूप आहे, पण मी म्हटलं तर सगळ्यात आहे आणि म्हटलं तर कशातही नाहीये. आपण म्हणतो ना, परमेश्वर सर्व साक्षी आहे, सर्व शक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, तो सगळीकडे आहे. त्यामुळे त्याला चुकवून, त्याला फसवून आपण कुठलंही कार्य करू शकत नाही. पण तो सर्व साक्षी आहे सगळीकडे. तुम्ही एखाद्या अंधाऱ्या गुहात गेलात तरी परमेश्वर तिथे आहेच आहे. आणि असा परमेश्वर काय करतो, तर ह्या 3 गुणांनी तो युक्त आहे. त्रिभिर गुणमयैर्भावै रेभिः सर्वमिदं जगत. या त्रिगुणांनी ही सगळी अपरा प्रकृती भरलेली आहे. आणि पण या अपरा प्रकृतीमध्ये सुद्धा तोच आहे. पराप्रकृतीत पण तो आहे आणि अपरेमध्ये तोच आहे. पण हे कुणाला समजत नाही. मोहित न अभिजानाती, मोहित झालेले, जे संभ्रमित झालेले, त्यांना हे काही तत्व कळत नाही. आणि त्यांना मामेभ्य परमव्ययम, माझ्यापासूनच ही अव्यक्त प्रकृती निर्माण झाली आहे, याचं ज्ञान अशा अज्ञानी लोकांना काही केल्या होत नाही. माझंच रूप आहे. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. माया हे देखील माझंच रूप आहे आणि ही माया कशी आहे, दैवी आहे.
गुणमयी आहे, त्रिगुणात्मिका आहे. मग आता ह्या मायारूपी नदी पसरलेली आहे संपूर्ण. भवसागर आहे ना, हा ओलांडून कसा जायचा? आम्ही ह्या तीरावर आहोत, मध्ये मोठी नदी आहे आणि त्याच्या पलीकडे परमेश्वर आहे. ही माया जेव्हा आम्ही ओलांडून पलीकडे जाऊ तेव्हा आम्हाला परमेश्वराचं साक्षात दर्शन घडेल, त्याची अनुभूती येईल. पण ही नदी ओलांडायची कशी? कारण ती कशी आहे, दुरत्यया, ओलांडायला अतिशय कठीण आहे. पण एक उपाय आहे बरं का. एक उपाय निश्चितच आहे की जे कोणी मला शरण येतील त्यांना मात्र ह्या माया नदीच्या पलीकडे जाता येईल. कारण मायेचा स्वामी आहे तोच परमेश्वर आहे, तो मायापती आहे. मग मायापतीला जर का आपण शरण गेलो तर ह्या माया नदीला निश्चित ओलांडता येईल, जरी अवघड असली तरी. म्हणजे बघा ना, एखाद्या मोठ्याल्या बंगल्यामध्ये आपल्याला जायचं असलं आणि त्या बंगल्यामध्ये मोठाली 2-3 कुत्री आहेत, तर आपल्याला भीती वाटते की त्या बंगल्याचं गेट उघडून जायला सुद्धा. पण जर का त्या बंगल्याचा मालक बाहेर आला आणि त्यांनी जर का त्या कुत्र्यांना चुचकारलं आणि सांगितलं की ह्या काकांच्यावर भुंकू नकोस बरं का, तर मग ते कुत्री गप्प बसतात आणि मग आपल्याला अत्यंत मनमोकळेपणाने आत प्रवेश करता येतो. माया नदी सुद्धा तशीच आहे. कितीही भयानक वाटली, कितीही दुस्तर वाटली, तरी त्या मायापतीला जर का आपण शरण गेलो, त्याला प्रसन्न करून घेतलं, तर ही माया नदी ओलांडणं अजिबात कठीण नाहीये. आणि म्हणूनच भगवंत म्हणतात, मामे वये प्रपद्यन्ते माया मे तांतरंती ते. या माया नदीला निश्चितपणाने ओलांडून जाता येईल. अशी या माया नदीला सुद्धा ओलांडून निश्चितपणाने जाता येईल. भगवंत परमेश्वर या संपूर्ण सृष्टीमध्ये विकारलेला दिसला तरी त्या विकारामध्ये तो नाहीये बरं का. परमात्म्याला कुठलेच विकार नाहीये, तो निर्विकार आहे. म्हणजे सात्विक, राजस, तामस या गुणापासून उत्पन्न होणारे जे भाव आहेत ते सगळे भगवंतापासूनच उत्पन्न झाले आहेत नक्की. पण तरी त्याच्यामध्ये भगवंत किंवा भगवंतामध्ये ते नाही आहेत. म्हणजे बघा ना, ढगामध्ये पाणी असतं परंतु पाण्यामध्ये ढग नसतो. एखाद्या लहानशा अंकुराचा मोठा वृक्ष होतो पण लाकूड म्हणजे बी नसतं. अग्नीपासून धूर होतो पण धूर म्हणजे अग्नी नाही. आणि म्हणूनच भगवंत म्हणतायत, हे झाले जरी माझ्या ठाई परी यया माझी मी नाही. हे जरी माझ्यापासूनच झाले असले तरी त्याच्यामध्ये मी असेन असं नाहीये, असं भगवंतांनी आपल्याला एक अभिवचन दिलेलं आहे. आता या परमेश्वराला ओळखायचं असलं 3 गुण आहेत, की दैवी हेषा गुणमयी म्हटलेलं आहे. 3 गुण आहेत. सत्वगुण आहे तो बोधात्मक आहे, रजोगुण आहे तो प्रवृत्ती पूरक आहे आणि तमोगुणामध्ये जडत्व आहे, अज्ञान आहे. या त्रिगुणाच्या सहकार्याने त्याला मिळवता येतं, त्याच्या पलीकडे जायचंय. पण इतर 2 गुण वळवले, त्याच्यापैकी एखादा गुण प्रकर्षाने वाढला की इतर 2 गुण पराभूत होतात आणि म्हणून त्याच्याही पलीकडे जायचंय. सत्व रजतम या गुणांची आवश्यकता असली तरी त्याच्याही आपल्याला पलीकडे जायचंय. पण आता ही जी वस्तुस्थिती आहे ना, ही सगळ्यांच्या लक्षात येत नाही. कारण 15व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात बघा. ते म्हणतात की परमात्म्याला शरण न जाता जे कोणी आसुरी मार्गाचा अवलंब करतात असे दुष्ट 4 प्रकारचे असतात. बघा, आता कुणाला परमेश्वराची प्राप्ती होते आणि कुणाला होत नाही याचं अतिशय सुंदर विवेचन केलेलं आहे. आता ही माया तर ओलांडून जायचे आपल्याला, हे तर नक्की झालं. ही योगमाया दुस्तर असली तरी तिला ओलांडून जाणं तितकं कठीण नाहीये. कारण तिचं नावच आहे या मा सा माया. म्हणजे जी नाहीच आहे तिलाच माया म्हणतात. माया आपल्याला गुंतवते, अडकवते आणि त्याच्या पलीकडे सुद्धा घेऊन जाते. अशी जी माया आहे तिला पलीकडे जायचे. पण हे कुणाला शक्य आहे आणि कुणाला शक्य नाही ते बघूया. परमात्म्याला शरण न जाता जे कोणी आसुरी मार्गाचा अवलंब करतात, फार सुंदर सांगितलंय बरं का. नमान दुष्कृतीनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया परुतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. एक म्हणजे मूर्ख, दुसरे म्हणजे नराधम, तिसरे म्हणजे आसुरी आणि चौथे म्हणजे अज्ञानी.
हे 4 प्रकारचे लोक या जगामध्ये आहेत आणि त्यांना मात्र त्या ईश्वराच्या स्वरूपाविषयीचं ज्ञान अजिबात नाही आहे. बिलकुलच त्यांना याच्याविषयीचं ज्ञान नाही आहे. मग हे कसे आहेत बघूया आपण. मूर्ख कसे असतात? तर मूर्खांची 5 लक्षणं आहेत. एक तर ते हट्टी असतात, गर्विष्ठ असतात, चुकीचं गैरशब्द अपशब्द बोलणारे असतात, अप्रियवादी दुसऱ्याला टोचेल असे बोलणारे असतात आणि हट्टी म्हणजे दुसऱ्याचं म्हणणं ऐकत नाहीत, कुणाचंही काही समजून घेत नाहीत, असे मूर्ख लोक असतात. पण नराधम कुणाला म्हटलेलं आहे? नराधम बरं का, या मूर्खापेक्षाही आणखीन वाईट स्तर आहे हा. म्हणजे ज्यांना ईश्वराची जाणीव आहे पण त्या ईशसत्तेविषयी किंचितही प्रेम नाही, त्याच्याविषयी श्रद्धा नाही, त्याला शरण जावं असा भावच नाही आहे. आणि असे जे नराधम लोक आहेत ते फार दुष्टपणाने वागतात. म्हणजे माझं नुकसान झालं तरी चालेल पण तुझं नुकसान मी करीनच, असं वागणारे जे लोक आहेत त्यांना नराधम म्हटलेलं आहे. असे या जगामध्ये 4 प्रकारचे लोक असतात बरं का. काही अगदी सज्जन लोक असतात. उत्तम पुरुष कुणाला म्हटलेलं आहे की मला थोडा तोटा सोसावा लागला तरी चालेल पण इतरांचं भलं व्हावं असं मानणारे जे आहेत ते उत्तम पुरुष आहेत. दुसरे सामान्य लोक कसे असतात? माझंही चांगलं व्हावं आणि तुझंही चांगलं व्हावं असं मानणारे जे आहेत ते तसे असतात. तिसरे असतात की माझं वाईट झालं तरी चालेल पण माझ्या फायद्यासाठी तुझं वाईट झालं तरी चालेल, असे तिसऱ्या प्रकारचे कनिष्ठ लोक असतात. पण चौथ्या प्रकारचे लोक म्हणतात माझं नुकसान झालं तरी चालेल पण तुझा मारल्याशिवाय मी राहणार नाही, असे हे नराधम लोक म्हटलेले आहे. मूर्खांना एक तर कळत नाही, नराधमांना कळतं पण वळत नाही असं म्हटलेलं आहे. मग अज्ञानी कुणाला म्हटलेलं आहे? ज्याला सगळं कळतंय बरं का. श्रेयस काय आहे हे कळते. श्रेयस म्हणजे कल्याणकर आणि प्रेयस म्हणजे इहलोकातलं. तर हे जे अज्ञानी लोक आहेत ते श्रेयसाला लाथाडतात. जे चिरंतन फळ मिळणार आहे ते घेत नाहीत आणि क्षुद्र फळाच्या अपेक्षेने नाही त्या गौण गोष्टी करायला जातात. त्यांना अज्ञानी म्हटलेलं आहे. आणि त्याच्याही पेक्षा खालचे दर्जा कुठला आहे? तो आसुरी. आसुरी कसे असतात? ते फक्त देहाला सर्वस्व मानतात. चंगळवाद त्यांना अतिशय आवडतो. देहाभिमानी असतात ते, कारण देहालाच सर्वस्व मानतात आणि मी आणि माझं ही आसक्ती त्यांच्याकडे अति मोठ्या प्रमाणात असते. अशांना आसुरी म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, मूर्ख, नराधम, अज्ञानी आणि आसुरी प्रकारचे लोक जे आहेत ते त्या परमेश्वराकडे वळत सुद्धा नाहीत, त्याच्याकडे बघत सुद्धा नाहीत. मग कुठल्या प्रकारचे लोक परमेश्वराला शरण जातात, परमेश्वराची भक्ती करतात, परमेश्वराची आळवणी करतात? हे कुठले लोक आहेत? ते पण 4 प्रकारचेच लोक आहेत. ते कुठले लोक आहेत बघूया ना. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. हे पण 4 प्रकारचे. चतुर्विधा भजन्ते मां, हे माझं भजन करतात. कसे आहेत ते? सुकृतिनोऽर्जुन, सुकृतीनं, ज्यांच्याकडे पुण्याचा साठा आहे. सुकृतीनं म्हणजे शास्त्रानुसार जे सगळी कर्म करतात ते सुकृतीनं होतात. शास्त्रात काय सांगितलंय, धर्मात काय सांगितलंय त्याप्रमाणे पूर्णपणाने ज्यांचं आचरण असतं त्यांना पुण्यवान म्हटलेलं आहे. ते सुकृतीनं आहेत. पण त्या सुकृतीनामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. ते कुठले? आर्त. आर्त म्हणजे एखादं संकट आल्यानंतर परमेश्वराचा धावा करणारे ते आर्त भक्त आहेत. द्रौपदीने नाही का वस्त्रहरणाच्या वेळेला श्रीकृष्णाचा अतिशय आर्ततेने धावा केला. किंवा अगदी गजेंद्राने सुद्धा त्याचा पाय जेव्हा मगरीने धरला होता तेव्हा विष्णूची अतिशय आर्ततेने स्तुती केली, असंही आहे. हे सगळे जे आहेत ना, या आर्त भक्त कसे आहेत हे आर्त भक्ताचं उत्तम उदाहरण आहे. किंवा अगदी आपल्याला कथा माहिती आहे, गोकुळामध्ये त्या गोवर्धन पर्वतावर जेव्हा गोवर्धन पर्वताची जेव्हा श्रीकृष्णाने पूजा केली तेव्हा इंद्र रागावला आणि त्यांनी अतिशय मुसळधार असा वर्षाव केला त्यांच्यावर. तेव्हा सगळे गोप गोपी त्यांचा आधार बनला हा श्रीकृष्ण आणि त्यांनी आपल्या एका करंगळीवर हा गोवर्धन
पर्वत तोलून धरला, असे जे आहेत ते सगळे आर्त भक्त आहेत. दुसरे आहेत ते जिज्ञासू. जिज्ञासू भक्त काय आहेत तर जिज्ञासू याच्या शब्दातच आहे की त्यांना त्या भगवत तत्व जाणण्याची त्यांची इच्छा असते. उद्धव असा जिज्ञासू भक्त होता, त्याला तीव्र जिज्ञासा होती आणि ती भगवंतांनी पूर्ण केली. आणि उद्धव हा श्रीकृष्णाचा सखाही होता, मंत्रीही होता. आणि याला श्रीकृष्णाने उद्धव गीता सांगितलेली, असा हा जिज्ञासू आहे. मग अर्थार्थी कोणाला म्हटलेलं आहे? कशाची तरी चांगल्या गोष्टीची आशा धरून जे कोणी भगवत भक्ती करतात त्यांना अर्थार्थी भक्त म्हटलेलं आहे. म्हणजे ध्रुव बाळाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ध्रुव हे आदर्श अर्थार्थी भक्ताचं उदाहरण आहे. म्हणजे वडिलांच्या मांडीवरनं त्याला उठावं लागलं, त्याच्या सावत्र आईने त्याला हिसकावून लावलं तिथून. तेव्हा त्यांनी ठरवलं की आता मी असं पद प्राप्त करेन की जिथून मला कुणीही उठवणार नाही, उठ म्हणणार नाही, असं अढळ पद मला मिळवायचं आहे. आणि म्हणून त्रैलोक्यातलं सर्वश्रेष्ठ पद मिळवण्याची त्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. ती फलद्रूप झाली. नारदांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्राचा उपदेश केला आणि आपल्या तपश्चर्येने ध्रुवाने भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि आपली जी इच्छा होती ती पूर्ण केली. हा आहे अर्थार्थी भक्त. आर्त कळला, जिज्ञासू कळला आणि अर्थार्थी. आणि चौथा भक्त कोण आहे? तो भक्त आहे ज्ञानी भक्त, जे जन्मतः ज्ञानी आहेत. पूर्वजन्मीचं पुण्य घेऊन, पूर्वजन्मीचं ज्ञान घेऊनच जे जन्माला आलेत. म्हणजे तसे कोण आहेत? शुकाचार्य आहेत, आमचे आद्य शंकराचार्य आहेत, महर्षी व्यास आहेत. अगदी लहानपणापासून, बालपणापासूनच यांच्याकडे ज्ञान होतं आणि म्हणून असे हे ज्ञानी भक्त सुद्धा आहेत. ज्ञान आहे पण या जन्माला येऊन त्यांनी भक्ती केलेली आहे. असे 4 प्रकारचे भक्त आपण पाहिले: आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. पुढे भगवंत म्हणतात या 4 मला कोण आवडतं? मला ज्ञानी भक्त फार आवडतं. कारण ज्ञानी भक्ताला कशाचीच इच्छा नसते, काहीच मिळवायचं नसतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात तेशाही ज्ञानी नित्ययुक्त, नेहमीच जोडलेले असतात. एक भक्तिर्विशिष्यते. आणि मला म्हणजे तो फक्त अनन्य भक्ती करतो, तो निर्हेतुक भक्ती करतो. आणि म्हणून मला अतिशय प्रिय कोण आहे असं विचाराल तर मला ज्ञानी भक्त फार आवडतो. कारण ज्ञानी हा निष्काम भक्त आहे. आता असं बोलल्यानंतर भगवंतांना लगेचच वाटलं की इतरांना राग येईल का काय? आर्त, जिज्ञासू आणि अर्थार्थी यांना वाईट वाटेल का काय? आणि म्हणून लगेच भगवंत म्हणतात खरं म्हटलं तर सगळेच आवडतात मला. उदारा सर्व एवैते, सगळेच अतिशय प्रिय आहेत. पण तरी सुद्धा आस्थितस्सहि युक्त्वात्मा मामे वानुत्तमांगती. कारण तो ज्ञानी हे माझंच रूप आहे म्हणून मला तो ज्ञानी जास्त आवडतो. खरं सगळेच आवडतात. ज्ञानी भक्त हा त्रिगुणाच्या पलीकडे आहे आणि तरी सुद्धा तो सात्विक कर्मच नेहमी आचरतो. वर्ण आश्रम या धर्मानुसार तो अनुरूप नित्य नैमित्तिक कर्म करतो. तो कधीही निषिद्ध कर्माकडे वळत नाही. असा हा ज्ञानी आहे आणि म्हणून मला ज्ञानी भक्त अतिशय प्रिय आहे. आता कारण त्या भगवंत आणि ह्या ज्ञानी भक्तामध्ये अभेद आहे, अंतरच नाहीये. कसा आहे तो? जसं सोन्याचं काकण सोन्याची बांगडी केली, त्याचं सोन्याशी किती जोडलेलं आहे. पाण्याची लाट पाण्याशी एकरूपच असते किंवा कापराचा सुगंध कापराशी तद्रूपच असतो. तंतू हा वस्त्राशी अभिन्न असतो. तसा हा ज्ञानी माझ्याशी एकरूप झाला आणि म्हणून तो मला अतिशय प्रिय आहे. ज्ञाननिष्ठेमुळे त्याला स्वकर्म आचरण्याचं सामर्थ्य लागतं आणि तो ज्ञानी असला तरीही तो भक्ती सुद्धा करत असतो. हे सांगून आता भगवंत पुढच्या 19व्या श्लोकात म्हणतात बहुनाय जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. हा काही ज्ञानी पुरुषाचा हा पहिला जन्म नाहीये. पुष्कळ जन्माच्या शेवटी तत्वज्ञान प्राप्त झालेला हा जो ज्ञानी आहे त्याला अशी अनुभूती येते वासुदेव सर्वमिती. सगळीकडे पुरेपूर तो वासुदेव, तो परमेश्वर, तो परमात्मा भरलाय अशी त्याला अनुभूती येते. आणि म्हणून त्याची तपश्चर्या, या ज्ञानी पुरुषाची तपश्चर्या
ही एका जन्माची नाही आहे, तर अनेक जन्माची ही तपश्चर्या आहे. त्यातूनच एखादाच शुकमुनी, एखादेच शंकराचार्य, एखादेच स्वामी विवेकानंद, एखादेच ज्ञानेश्वर जन्माला येतात. आणि म्हणून भगवंत म्हणतायत की भक्त निजबोधानी माझ्यामध्ये आणि मी निजांगानी त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या बाहेरही असतो. आणि अशा आत्मसुखाच्या माझघरामध्ये आम्ही परस्पर नांदत असतो. आम्हाला दोघांनाही अतिशय आनंद होतो. मी एक देव आणि तो एक भक्त अशी सुद्धा भाषा तिथे राहत नाही. दोघांमध्ये अद्वैत प्रस्थापित होतं असं भगवंत म्हणतात. आता ज्याच्या हृदयामध्ये भगवंत असतो तोही ज्ञानीच होतो. आणि ज्याच्या हृदयामध्ये काम असतो त्याला हृतज्ञानी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञान आहे पण कामना त्याच्याही पेक्षा बलवत्तर आहे आणि म्हणून त्याचं ज्ञान हरण केलं जातं. हृत म्हणजे ईश्वराला म्हणा, वासुदेवाला म्हणा, विन्मुख होणं याला हृतज्ञान म्हटलेलं आहे. काम इस्तैस्तै हृतज्ञाना प्रपद्यन्ते अन्य देवताः. ती काय करतात? इतर देवतांची, क्षुद्र देवतांची भक्ती करतात. तन्नियममास्थाय प्रकृत्यानियता स्वया. त्या त्या ठिकाणी म्हणजे भौतिक सुखापासून स्वर्गसुखाची इच्छा करणारे असे सगळेजण जे असतात ते हृतज्ञानी असतात आणि ते देहबुद्धीचे दास असतात. त्यांना भौतिक भोगासाठी, त्या विषय लालसेसाठी ते हीन दीन झालेले असतात आणि ते कुठल्याही देवाला भजायला जातात, त्याची भक्ती करतात. पण मी कसा आहे? मी ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे, मी परमेश्वर आहे, परमात्मा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे यो यो यांतनून भक्त श्रद्धयार्चितुम इच्छती. जो भक्त जी जी वासना, जी जी कामना घेऊन त्या त्या देवाकडे जातो त्यांची श्रद्धा त्या त्या देवाच्या ठिकाणी स्थिर करण्याचं काम देखील मीच करतो. कुणाची गणपतीवर श्रद्धा आहे, कुणाची दत्तावर आहे, कुणाची देवीवर आहे, कुणाची म्हसोबावर आहे, कुणाची अगदी मुंजाबावर आहे. अशी कुठल्याही देवतांवर तुमची श्रद्धा असेल तरी ती स्थिर कोण करते? स्थिर करणारा सुद्धा मीच आहे असं भगवंत म्हणतायत. अशा त्या श्रद्धेने जो साधक, जो भक्त त्या त्या देवाला भजतो त्याला तसं तसं फळ सुद्धा मिळतं. सकाम भक्तीचं फळ कसं आहे तर ते नाशवंत आहे. पण परमेश्वर कसा आहे तो सगळ्या देवतांमध्ये सुद्धा आहे आणि फलप्राप्तीसाठी तो देवांची उपासना तर करतच राहतो असंही म्हटलेलं आहे. आता बघा पुढे म्हटलेलं आहे सतया श्रद्धया युक्त तस्याराधन मीहते. देव सुद्धा ही एक योनीच आहे बरं का. म्हणजे सगळे देव आहेत ते विनाशशील आहेत, त्यांनाही पुण्य सरलं की पुन्हा खाली यावं लागतं. पण परमात्मा कसा आहे तो चिरंतन आहे, तो शाश्वत आहे. आणि म्हणून श्रद्धा कुणावर ठेवायची? त्या परमेश्वरावर, त्या अंतिम तत्वावर ठेवली तर तो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी असंही म्हटलेलं आहे. असे हे माझे भक्त आहेत, ते माझी मनापासून भक्ती करतात. पण मी कसा आहे? मी अव्यक्त आहे. अव्यक्तम व्यक्तिमापन्नम मन्यन्ते माम बुद्धयः परम भावम अजानंतो ममाव्यय मनुत्तमम. पण जे अव्यक्ताची पूजा करतात त्यांना त्याच्या मागचा भाव काही जाणता येत नाही. पण मी कसा आहे? अव्यय आहे, अनुत्तमम म्हणजे अत्यंत उत्तम असा मी आहे. पण मी सगळ्यांसाठी सारखा नाहीये. सारखा आहे पण सगळ्यांना मी प्रगट होत नाही. काही भाग्यवंतांनाच माझं दर्शन घडतं आणि काही लोकांना मात्र माझं दर्शन घडत नाही. भगवंत म्हणतात नाहम प्रकाशः सर्वस्य योगमाया समावृतः मूढोऽयं नाभिजानाति लोको मामजमव्ययम्. मी सगळ्यांना प्रकट होत नाही. का होत नाही बरं? आता या लोकांचं अज्ञान असतं त्यामुळे त्यांना मी प्रगट होत नाही असं इथे जरी भगवंतांनी म्हटलं असलं तरी आपण एक व्यावहारिक उदाहरण बघूया. एखादा मोठा कारखाना असतो, एखादी मोठी संस्था असते, एखादं काहीतरी मोठं कोणीतरी फार मोठी उद्योग असतो आणि त्याचे जे साहेब असतात, त्याचे जे प्रमुख असतात, त्याचे जे ओनर असतात ते एका काचेच्या केबिनमध्ये बसलेले असतात बरं का. आणि ती काचेची केबिन कशी असते? त्याला वन साईड फिल्म लावलेली असते आणि म्हणून त्यांना त्या जे साहेब बसलेले आहेत आत त्यांना बाहेरचं सगळं दिसतं
पण बाहेरच्या लोकांना आतलं काही चित्र दिसत नाही. बघा ना, आपण बघतो हे व्यवहारात बघतो की एकाच साईडने दिसतं, आतनं बाहेरचं दिसतं पण बाहेरून आतलं दिसत नाही. मग परमेश्वर सुद्धा तसाच आहे. परमेश्वर सुद्धा त्या मायेतून सगळं विश्व पाहतात, पण या मायेतून आम्हाला काही त्या भगवंताकडे पाहता येत नाही. त्यामुळे काचेला लावलेल्या फिल्ममधून जसा तो मालक, तो मॅनेजर बाहेरचं पाहतो पण बाहेरच्या माणसाला आतलं पाहता येत नाही, तसंच हे काहीसं चित्र आहे. म्हणून हा परमेश्वर सगळ्यांना भेटत नाही. पण ही माया ओलांडली, त्याची फिल्म जर का काढता आली, त्या काचेतून आत डोकावता आलं, तर मात्र त्या परमेश्वराचं दर्शन घडेल. आणि म्हणून भगवंत म्हणतात मूढो यन्न अभिजानाती. जे मूढ आहेत, जे अज्ञानी आहेत, जे अविवेकी आहेत, ते मात्र माझं अव्यय स्वरूप काही केल्या जाणू शकत नाहीत. कारण मी वेगळा आहे. माया वेगळी आणि ब्रह्म वेगळं. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म निर्मळ आहे, निश्चळ आहे. पण माया कशी आहे? चंचल आहे, चपळ आहे. ब्रह्म हे अमर्याद आहे, तर माया मर्यादित आहे. ब्रह्म हे स्थलातीत आहे, पण माया ही स्थलयुक्त आहे. त्यामुळे मायेतून त्या ब्रह्माला पाहणं अशक्य आहे. आता भगवंत म्हणतात वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुन. मला सगळं मागचंही माहितीये, पुढचंही माहितीये. भूतकाळ मी जाणतो, भविष्यकाळ जाणतो, पूर्वी होऊन गेलेली, वर्तमान काळात असलेली आणि पुढे भविष्य काळात पुढे होणारी अशा सगळ्या भूतांना मी जाणतो, पण मला कुणीही जाणत नाही. मान तू वेद न कश्चन, कुणीही मला मात्र जाणत नाही. परमात्मा कसा आहे? सगळीकडे आहे, अपार आहे, अनंत आहे, विज्ञान घन आहे, सगळीकडे अद्वैतच आहे. आणि या अविद्येने काय होतं? आम्हाला द्वैत भासतं आणि त्यामुळे व्यवहार होतो तो द्वैतात होतो. पण परमेश्वर आहे तो अद्वैत आहे आणि म्हणून त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी त्या सगळ्याच्या पलीकडे जायला पाहिजे. असं सांगून झाल्यानंतर भगवंत आता पुढच्या 4 श्लोकामध्ये आणखीन त्याचं वर्णन करतात की अहंकार कशामुळे आम्हाला त्या मायेच्या पलीकडे जात नाही. कारण आम्हाला उपाधी आहे, या देहाची उपाधी आहे, अहंकार आहे. आणि हा अहंकार आहे त्यामुळे आत्मनाश होतो. आणि हा अहंकार कसा आहे? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. इच्छा द्वेष ही सगळी द्वंद्व आहेत आणि ह्या द्वंद्वाच्या मुळे आम्ही संभ्रमित झालेलो आहोत. आणि या संभ्रमामुळे काय होतं? सर्व भूतानी सम्मोहम, सगळी भूत मात्र मोहामध्ये सापडलेत. आणि मोह म्हणजे द्विधा मनस्थिती, द्वैत. आणि म्हणून त्या परमेश्वराला काही केल्या जाणता येत नाही असं म्हटलेलं आहे. पण मग नाहीच जाणता येणार का? कधीच येणार नाही का? जमू शकेल. अगदीच निराश होण्याचं काहीच कारण नाहीये. सामान्य माणसाच्या आयुष्यात त्याला भेटणं, त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेणं अवघड असलं तरी अशक्य नाहीये. सत्संगतीने, चांगल्या श्रवणाने आत्मोन्नत करून घेता येऊ शकतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात ये शांतवंत गतम पापै. हे पापांचा नाश झाला पाहिजे, ही सगळी द्वंद्व सोसायची तयारी ठेवली पाहिजे. ते द्वंद्व मोह निर्मुक्ता, निर्द्वंद्व होता आलं पाहिजे. बघा ना, आपल्याला सुद्धा द्वंद्वाच्या पलीकडे जायचे. द्वंद्व म्हणजे काय? ज्या विरोधी गोष्टी आहेत ना, सुख दुःख, शीत उष्ण, अनुकूल प्रतिकूल, मान अपमान, लाभ हानी, ही सगळी द्वंद्व ह्याच्या पलीकडे जायचंय. आणि मग असं जाता आलं, असे लोक दृढ व्रत होतात आणि शेवटी ते भजनाला लागतात, भगवंताची पूजा करतात. अशा लोकांना कृतार्थता लाभते. असा जो खरा संसारातल्या दुःखाने अतिशय गांजलाय, त्रिविध तापाने पोळलेला आहे, पण असा माणूस परमार्थ मिळवण्यासाठी पात्र ठरतो, लायक ठरतो. पण खरंच आहे हो, त्रिविध तापांनी पोळल्यानंतरच या भौतिक प्रपंचाच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव हळूहळू व्हायला लागते. आणि प्रपंचातल्या ज्या अशा अशक्य अनपेक्षित घटनांनी माणूस हादरून गेलेला असतो, आत्तापर्यंत ज्याला आम्ही शाश्वत टिकणारं म्हणून कवटाळलेलं असतं, ते क्षणार्धात नाश पावतं. आणि मग कधी कधी आप्तेष्टांचे अचानक मृत्यू होतात, संपत्ती नाहीशी होते, स्वार्थासाठी जमलेली माणसं दूर जातात. तेव्हा माणसाला विलक्षण असा खेद होतो
प्रपंचाची उदासीनता त्याच्या मनामध्ये पूर्णपणाने जागी होते आणि मग त्याच्या अंतःकरणाला पश्चात्तापाचे चटके बसतात. तोच भक्त मुमुक्षु होऊ शकतो आणि मग या दुःखद घटनातून माणूस आत्मपरीक्षण करायला शिकतो. मग त्याला स्वतःचे दुर्गुण कळायला लागतात. द्रव्य, कुळ, देह, रूप या सगळ्याचा अभिमान गळून पडतो. सत्संगाची, विरक्तीची जाणीव होते. मोक्ष आहे आणि तो मला प्राप्त करता येईल. उपासनेच्या मार्गाने तोही प्राप्त करता येईल अशी खात्री पडते. आणि मग मनापासनं तो असा भक्त मी परमेश्वराचाच आहे अशी त्याची खात्री पडते आणि मग तो मुमुक्षु होतो. पुढे म्हटलेलं आहे, अशा मुमुक्षु भक्ताला त्याच्या संशयाची पूर्णपणाने निवृत्ती होते. संदेह सगळे गळून जातात. निश्चयाचं समाधानच उरतं. केवळ निश्चयाचं समाधान. आत्मज्ञान होतं आणि मग जेव्हा खरं आत्मज्ञान होतं तेव्हा सिद्ध स्वतःच परब्रह्म स्वरूप होऊन जातं. आणि मानवी जीवनाचं हेच तर खरं लक्ष आहे. देव पहायासी गेलो, देव होऊन या ठेलो, असं तुकाराम महाराज म्हणतात. ते काही खोटं नाही आहे. आणि मग हा भक्त सगळ्याच्या पलीकडे जातो. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये. जे कुणी परमेश्वराचा आश्रय घेऊन त्याला शरण जातात ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्न, ते ब्रह्मस्वरूपच होतात आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जातात. आणि म्हणून अधिभूत, अधिदैव किंवा अधियज्ञ यांच्यासह प्रयाणकाळी म्हणजे अंतकाळी सुद्धा माझी आठवण ठेवतात, मला जाणतात. ते युक्त पुरुष मला येऊन मिळतात असंही म्हटलेलं आहे. आता हे सगळं सांगत असताना भगवंतांनी बघा, आता आपण किती या 7व्या अध्यायामध्ये ज्ञान पाहिलं, विज्ञान पाहिलं, अपरा प्रकृती पाहिली, परा प्रकृती पाहिली, त्या माया नदीचं एक रूपक त्याच्यातनं पाहिलं आणि ह्या सगळ्याच्या त्रिगुणांचा साक्षात्कार पाहिला. त्याच्यानंतर परमेश्वर सगळ्यांना प्रगट का होत नाही हेही पाहिलं. कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये परमेश्वराचं अधिष्ठान आहे. त्या पृथ्वीच्या गंधामध्ये तोच आहे, सूर्यचंद्राचं तेज तोच आहे, बलवान माणसामधलं बळ तोच आहे. हेही पाहता पाहता आता त्या मुमुक्षत्वाचा मार्ग आपल्याला सापडलाय. परमेश्वर दर्शनाची ओढ तुमच्या माझ्या मनातही आहेच. त्या दृष्टीने हा 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग अतिशय मार्गदर्शक ठरेल असा मला पूर्णपणाने विश्वास वाटतो. त्यालाच ही विनंती करूया, योगेश्वरालाच श्रीकृष्णाला शरण जाऊया आणि आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.